हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी लीना पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आय होप सर्व मस्त आणि मजेतच असणार. तर सकाळी सकाळी मी इथं कामे बाकीच्या आवरून वगैरे घेतलं आणि स्वयंपाकाला घेतलं होतं. तर आज मी बनवणार होती गवारची भाजी. तर ती मी पाण्यामध्ये थोडी शिजायला गवार टाकत होती. तर साईड बाय साईड मला शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे होते, कारण माझ्या शेंगदाण्याचा पोट संपलेला होता. तर मी सर्व जे शेंगदाणे आहे ते एकखटीत भाजून आणि दळून ठेवत असते, कारण शेंगदाणे आमचे घरचे आहे. त्यामुळे म्हणजे काही गडबडीत बरं पडतं, त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेत होती. त्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरून मी माझं या रूममध्ये आली, कारण मला एक अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवायचं होतं. या अगोदर मी एक लाईव्हमध्ये व्हिडिओ लाईव्ह घेतला या ब्लाऊजचा, कारण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग मला लाईव्हमध्ये दाखवायची होती बोटनेकची. तर मी ती लाईव्हमध्ये 1-1.5 तासाचा लाईव्ह असतो. कमीत कमी 1 तासाचा असतो. तर तो लाईव्ह झाला. त्यानंतर ब्लाऊज स्टिचिंगला घेतलं. ते हे जे ब्लाऊज आहे ना, तर मी ते हे स्टिच करत होती. तर बघा, अ, आता हे जे ब्लाऊज आहे ते कस्टमरचं आहे. त्यांना अर्जंट हवं होतं. त्यासाठी मी सकाळी-सकाळी सर्व कामं पटापट आवरून घेतली. लगेच ब्लाऊज इथं शिवायला घेतलं. आता कोणतंही काम हे छोटं आणि मोठं नसतं. तरी इथं बघा, आता काम कोणतं का असेना, पण आता शरीर जरी थकलं ना, तरी मन आपल्याला सांगत असतं का नाही, अजून आपल्याला काम बाकी आहे. आपल्याला भरपूर काही करायचंय. तर ते अं, थ ते जरी थकलं शरीर, तरी मन आपल्याला प्रोत्साहन देत असतं आणि त्या उमेदीनेच आपण उठून आणि पटापट कामे करत असतो. तर कोणतंही काम हे लहान आणि मोठं नसतं. कोणतीही कला ही लहान-मोठी नसते आणि जे आपल्याला आवडतं ना, ते नक्कीच केलं पाहिजे, कारण त्यामध्येच माणसाचं मन रमतं. आता प्रत्येकालाच असं नाहीये का बुवा ब्लाऊजच शिकलं पाहिजे. तर तुम्हाला जे आवडतं ना ताईंनो, ते तुम्ही नक्की ट्राय करा. कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि त्यामध्ये त्याचं काहीतरी, आपण जी संधी त्याचं काहीतरी सोनं केलं पाहिजे. तर त्यासाठी ना, तुम्ही कोणतं का होईना पण काहीतरी अ, करा, म्हणजे आपला म्हणजे बघा, काल काय झालं याचा विचार करण्यापेक्षा आज दिवस कसा आपला उत्तम बनवता येईल यावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता ना, तेव्हा अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकलेला असता. आणि आता बघा, तरी मी इथे हे ब्लाऊज वगैरे शिवून घेत होती. शिवून झाल्यानंतरच मला अजून देखील एक ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचं होतं. तर त्याचा काही मी इथं व्हिडिओ वगैरे दाखवलं नाही, शूट केला नाही. कारण खूप वेळ होऊन जातो ताईंनो, कारण व्हिडिओ लावायचा. ते काम जर आपलं अर्ध्या तासात होत असलं ना, आपल्याला त्या ठिकाणी ना 1 तास लागतो. त्यामुळं मी काही इथं व्हिडिओ वगैरे शूट केला नाही, कारण याच ब्लाऊजचे मला खूप वेळ लागला. स्टिचिंगचा जो व्हिडिओ मी तुम्हाला इथं आता दाखवतीये त्यासाठी. कारण कॅमेरा लावा, परत आपण दिसतोय का नाही बघा, पुन्हा जाऊन चेक करा. तर त्याच्यातच टाईमपास होतो आणि ब्लाऊज अर्जंट द्यायचं होतं, त्यामुळं म्हटलं आता बाकीचं याचं जाऊ द्या. तर बाकीचे आता शंभू देखील स्कूलमधून आला होता, त्याला झोपवलं. तो झोपल्यानंतरच मी इथं लाईव्ह देखील घेतला, कारण तो जर जागा असला ना, तर लाईव्हमध्ये सारखा मग त्याला असं येत राहतो, असे दुचापती करत असतो. त्यामुळे मग त्याला अगोदर झोपवलं. त्यानंतर लाईव्ह घेतला आणि नंतर मग ही ब्लाऊज स्टिचिंगला घेतलं. तर आता तो देखील उठायची वेळ झालेली होती, कारण तो उठल्यानंतर त्याला क्लासला वगैरे जायचं होतं, त्यामुळे त्याचा होमवर्क देखील घ्यायचा होता. तर साइड बाय साइड माझं इथं साइडला तो देखील बसलेला होता, कारण मी त्याला नंतर मी उठवून आणलं, कारण क्लासची वेळ झाली होती. तर त्याला उठवून आणि मागे साईडला बसवलं का तू होमवर्क कर, तोपर्यंत मी ब्लाऊज वगैरे स्टिच करते. तर तो त्याचा करतो. त्याला फक्त सांगावं लागतं, तसं काही नाहीये त्याचं. तर तो त्याचं तिथे होमवर्क करत होता आणि मी इकडे ब्लाऊज वगैरे स्टिच करून घेत होती. तरी इथं बघा, काही कस्टमरचं कसं असतं, तर त्यांना फिटिंग आणि फिनिशिंग तर हवी असते, पण मग पैसे जास्त नको असतं, असं असतं. तर इथं आता जे पण कस्टमर येतं ना, तर कोणतेच असं मला एखाद्या 2 ताई असतात, का त्या जी शिलाई सांगितली ती देतात. नाहीतर बहुतेक ताईंचं कसं असतं, ही खूप झाली, एवढेच घ्या आणि तेवढेच घ्या, असं. आता आपल्याकडं चालून जातं ते. आता घरगुती टेलर असतात तिथं असंच करतात ते. पण बाकीच्या ठिकाणी आता जे असतं ना, तिथं बरोबर जेवढी तेवढी देतात. पण मग घरगुती ठिकाणी त्यांचं असंच असतं की एवढेच घ्या, तेवढेच घ्या, खूप झाले.
आणि अजून ब्लाऊज टाकायचे तुमच्याकडं, मग तुम्ही जर हे चांगलं शिवलं तर मी पुन्हा तुमच्याकडे टाकेल, असं कस्टमरचं असतं. पण आता कोणतंही काम आता जरी त्याला असं वाटत असलं का असतं किती 30-40 रुपयाला भेटतं, पण मग त्या ब्लाऊज मागं किती मेहनत असते ते त्यांना माहीत नसतं. कारण जो स्वतः ब्लाऊज शिवतो ना त्याला माहिती आहे का कटिंग करायचं, परत स्टिचिंग करायचं खूप वेळ जातो आणि मानपाट देखील एक होती. तर त्यासाठी ना ताईंनो अ, मेहनत जरी करत असला, तर तुम्ही जरी करत असला किंवा दुसरीकडे जरी टाकत असला, पण समोरच्याची कष्टाची निदान जाणीव करा का तो देखील कष्ट करतोय का कोणतीच गोष्ट ही फुकट नसते भेटत. कष्टाशिवाय पर्याय नसतो. परत आता मला आवडतं म्हणून मी करते का असं नाही का प्रत्येक जण हा पैशासाठी करतो. काही ना जी कला असते त्यांना म्हणजे ती अवगत करायची असते. आवडतं. आता मला नवीन-नवीन काही-काही शिकायला आवडतं. मला आरी वर्कचं देखील मी करते. मला आरी वर्कचं पण आवडतं. तर मी जसा वेळ भेटला ना आरी वर्कचं म्हणजे मी बाहेर नाही घेत, पण मग माझे स्वतःचे आरी वर्कचं मी करत असते. त्यानंतर मला ती ज्वेलरी बघा ती आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. ती ज्वेलरी ती देखील बनवायला आवडते. असं नवीन-नवीन काहीतरी बनवायला आवडतं. कारण बसल्यापेक्षा माझं हे काहीतरी कामं आवरली का हे असं काहीतरी चालू असतं. कारण तेवढंच आपला म्हणजे टाईम पण जातो आणि आपल्याला नवीन काहीतरी शिकायला भेटतं. आणि शिकलेलं कधीच मेन म्हणजे वाया जात नाही. तर त्यासाठी तर बघा पहिले पण मी म्हणजे जेव्हा कॉलेज करायची ना, तेव्हा मला हे असं स्टिचिंग वगैरे आवडत नव्हते. तर मी तेव्हा कॉलेज वगैरे करायची, तर मला ते बोर वाटायचं. पण जेव्हा मी क्लास केल्यानंतर मला थोडी-थोडी रुची त्याच्यात निर्माण होत गेली. म्हणजे मी हळू-हळू थोडंसं शिकायला लागली, तर मला त्यामध्ये आवडायला लागलं. तर मग मी अगोदर ब्लाऊज शिकली. त्यानंतरच मग एक-एक पॅटर्न जे आहे YouTubeवर वगैरे बघून किंवा बाहेर असे ऑनलाईन क्लासेस असतात ते घेऊन, तर मी त्यामध्ये नवीन-नवीन शिकत गेली. नऊवारी कटिंग स्टिचिंग करायची. त्यानंतर साडीचे वन पीस कशा पद्धतीने शिवायचे, ड्रेस कसे शिवायचे, त्यानंतर पार्टीवेअर वगैरे ड्रेस असतील ते देखील कसे शिवायचे. तर मी हे असं हळू सर्व शिकत गेली. कारण मला आवड होती. म्हणजे आवड ही काही पहिल्यापासूनच नव्हती. नंतर शिकलं ना, जे आता बघा कोणती पण जी गोष्ट आहे आपण ज्या क्षेत्रामध्ये उतरलो ना, तिथं एकदा आपण सुरुवात केली ना, नवीन-नवीन कोणती पण गोष्ट अवघडच असते. पण एकदा सुरुवात केली ना बरोबर होतं. तर बघा इकडे याचं होमवर्क चालू होता. तर इथं साइड बाय साइड इथं होमवर्क त्याचा करून घेत होती मी. त्यानंतर बघा हे पूर्ण ब्लाउज मी जे तुम्हाला स्टिचिंग दाखवत होती ना, ते पूर्ण ब्लाउज आता कंप्लीट झालं होतं. बोटनेकचं आहे प्रिन्सेस कट ब्लाउज. हे बघा अशा पद्धतीने सिंपलच आहे. फक्त बॅक साइडला जो आहे ना, तो सिंपलच मी इथं बॅक साइडला गळा घेतला आहे बोटनेकचा. त्याला लेस वगैरे काही लावलेली नाही. फक्त नॉड लावलेली आहे इथं. हे बघा अशा पद्धतीने. आता फक्त याला जे आहे ना, तर इथं पूर्ण ब्लाउज स्टिच करून घेतला होता. त्यानंतर बघा अशा पद्धतीचे लटकन देखील त्याला मी स्टिच केले होते. हां, बॅक साइड त्याला लेस वगैरे काही नाही. सिंपलच होता. फक्त बोट नेक त्याला साइडला घ्यायचं होतं. तर अशा पद्धतीने तो ब्लाउज पूर्ण कंप्लीट करून घेतला. दुसरा देखील एक ब्लाउज शिवला. त्यानंतर हा बघा, आता आवरून घ्यायचं होतं. मला ब्लाउज शिवणं झाले होते. तर हा पसारा देखील म्हटले आवरून घेऊ. ते इथं बघ खूप कापडाचे तुकडे वगैरे पडलेले होते. तर ते म्हटले आवरून घेऊ. आता संध्याकाळ देखील झाली होती. सर्व आवरून झाडझूड देखील मला करायची होती. तर त्यासाठी जे कापड आहे ना तुकडे, तर मी ते जमा करून आणि भरून ठेवत असते एका पिशवीमध्ये. कारण त्याचा आपण वापर देखील करू शकतो. अ, किंवा असे हे बघा उशा वगैरे त्यामध्ये आपण असं चौकोनी कापड शिवून त्यामध्ये हे जर भरलं ना, तर असं उशी वगैरे होती. तर मी ते असं सांभाळून ठेवत असते एका पिशवीमध्ये आणि ते स्टोअर करून ठेवत असते. नंतर तर सर्व कामं वगैरे आवरून घेतली. त्यानंतर संध्याकाळ झाली होती. लगेचच स्वयंपाकाला घेतलं. तर आज स्वयंपाकामध्ये खिचडीच बनवणार होती मी. तर खिचडी वगैरे बनवून घेतली. त्यानंतर सकाळचे जे शेंगदाणे भाजून ठेवले होते ना, त्याचा कूट देखील साइड बाय साइड इथं लगेच बनवून घेत होती. अशा पद्धतीने. तर बघा, तर मी इथं सर्व शेंगदाणे जे आहे ना, साफ वगैरे करून आणि दळून ठेवत होती. म्हणजे दळलेले असले ना बरे पडतात. कारण नंतर आपल्याला जर घाई-घाईमध्ये हवे असले ना, तर पटकन कूट वगैरे टाकता येतो. त्यासाठी मी सर्व एकट्ठे असे दळून ठेवत असते. तर चला तुम तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधला कोणता पार्ट आवडला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला देखील यामधून काही नवीन शिकायला भेटलं असेल ते देखील कमेंट करा. तर
तर अशा पद्धतीने आजच्या दिवसाचा शेवट झाला. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. बाय.